मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांचा आज मुंबईमध्ये मेळावा पार पडतोय। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा होणार आहे। रंगशारदा सभागृहात होणाऱ्या मेळाव्याला राज ठाकरे संबोधित करणार आहेत। मनसेचे नेते, सरचिटणीस, मुंबईतील महत्त्वाचे पदाधिकारी या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे। तर मनसेच्या याच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना स्वतः मनसे अध्यक्ष मार्गदर्शन करणार आहेत। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मनसेच्या मेळाव्याला विशेष महत्त्व आहे। आणखीन एक मोठी बातमी, अलमट्टी धरणाच्या उंची संदर्भातल्या मुद्द्यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज महत्त्वाची बैठक घेणार आहेत। स्थानिक आमदार आणि खासदारांसोबत विखे पाटील चर्चा करणार आहेत। यावेळी अलमट्टीचा प्रश्न कसा निकाली काढता येईल यावर चर्चा करण्यात येणार आहे। महाराष्ट्राची भूमिका निश्चित केल्यानंतर दुपारी 3:30 वाजता महाराष्ट्राचं शिष्टमंडळ केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांची राजधानी दिल्लीमध्ये भेट घेणार आहे। या भेटीमध्ये काय निर्णय होतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। मुंबई अहमदाबाद या भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम जलद गतीनं सुरू असून मुंबई ते अहमदाबाद प्रवास केवळ 2 तास 7 मिनिटात पूर्ण होणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे। कोकणात गणेशोत्सवाची चाहूल लागली असून त्यातच आज रत्नागिरीच्या राजाचं मोठं जल्लोषात आगमन झालेलं आहे। मुंबईहून खास तयार केलेली रत्नागिरीच्या राजाची भव्य मूर्ती शहरात दाखल झाली। उत्साहपूर्ण वातावरणात बाप्पाचं स्वागत करण्यात आलं। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि सर्वोच्च न्यायालयानं पीओपीवर बंदी घातल्यामुळे पर्यावरणपूरक पीओपीची उत्पादन निर्मिती करता यावी यासाठी प्रदूषण महामंडळानं अभ्यासासाठी 8 जणांची समिती स्थापन केली आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं इंजिनिअरिंगच्या पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये कॉलेजचे वाटप केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदतवाढ दिलेली आहे आणि त्यामुळे आता विद्यार्थ्यांना सोमवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेता येईल। या फेरीमध्ये 1,44,776 विद्यार्थ्यांना जागांचं वाटप झालं होतं। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव इथे बंजारा समाज संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यामध्ये बंजारा समाजाचे नेते मंत्री संजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती। सामाजिक आणि शैक्षणिक तसंच आर्थिक प्रश्नावर मेळाव्यात चर्चा करण्यात आली असून बंजारा समाजाच्या आरक्षणाबाबत देखील मुद्दा उपस्थित करण्यात आला। टिळकनगर येथील पंचशील नगर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात 80 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोपावरून आर्थिक गुन्हे शाखेनं आशापुरा ग्रुपचे संचालक आणि भागीदारांवर फसवणुकीचा गुन्हा नोंदवला। करारानुसार निधी उभारणं, मंजुरी मिळवणं आणि व्यवस्थापनाची जबाबदारी आशापुरा ग्रुपवर होती, मात्र त्यांनी जबाबदारी पार पाडण्याऐवजी निधीचा अपहार केला। जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाला। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक मनोज चौधरी तसंच त्यांच्या सोबत असलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला। जळगाव इथे पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात या सर्वांनी भाजपचा पट्टा परिधान करत मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला। इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या देशव्यापी मोहिमेमध्ये महाराष्ट्रानं आघाडी घेतली आहे। राज्यात तब्बल 4,155 EV चार्जिंग स्टेशन उभारण्यात आलेले असून या कामगिरीसह महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय। आता एक सविस्तर बातमी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाष्य करत उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय। सध्या हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद म्हणतात, मात्र उद्धव ठाकरे गप्प बसलेत असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। तसंच त्यांनी बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडल्याची टीका उपमुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। ते पालघरमध्ये बोलत होते। यावेळी त्यांनी भाषणातून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। आज एवढं सगळं होतं, हिंदुत्व, हिंदू दहशतवाद, आतंकवाद, भगवा जे म्हणतात, हिंदुत्व आम्ही सोडलं नाही। एक तरी ब्र काढलाय का? सोयीचं हिंदुत्व स्वीकारणारे तुम्हाला जनता पक्की लक्षात ठेवली आहे आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये या ठिकाणी तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, कारण तुम्ही सोयीचं घेताय, तडजोड करताय। एकनाथ शिंदेचं नाव घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही। बसता उठता स्वप्नात देखील एकनाथ शिंदे दिसतो, कारण त्यांनी मला एवढं हलक्यात घेतलं। एवढा मी हलका माणूस नाही आहे।
आणि म्हणून तुम्ही हलक्यात मला घेतलं आणि तुमचा तक्ता पलट या एकनाथ शिंदेने केला. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. सोलापूर शहरात दुसऱ्या दिवशी देखील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरूच होतं. सोलापूर महानगरपालिका तसंच स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये बंडाळी सुरू आहे. आता शिवाजी सावंत यांच्या समर्थनार्थ युवा सेनेच्या 21 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. मालेगाव बॉम्बस्फोट निकालानंतरही भगवा सनातन आतंकवाद शब्द प्रयोग म्हणजे फक्त राजकारण असल्याचं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय. हिंसाचार कमी होऊन शांतता प्रस्थापित व्हावी, राज्यात चांगला पाऊस पडावा यासाठी जैन समाजाच्या वतीनं 1.25 लाख जप करून देवाला साकडं घालण्यात आलं. मालेगावात पार पडलेल्या या कार्यक्रमाला मंत्री दादा भुसे उपस्थित होते. महादेव मुंडे हत्या प्रकरणातील एसआयटीचे प्रमुख IPS पंकज कुमावत आणि त्यांच्या टीमनं बीड पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये जाऊन पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाच्या प्रमुखांशी तपासासंदर्भात चर्चा केली. एसआयटीचे प्रमुख परळीमध्ये तळ ठोकून असणार आहेत. मनोज जरांगे पाटील बीड शहरातील हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला भेटायला गेले असता लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर आदळली. यामध्ये जरांगे पाटलांसह त्यांचे सहकारी थोडक्यात बचावले. बुलढाणा जिल्ह्यातील भोन गावात असलेल्या भूमिगत बुद्ध स्तूप परिसराला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलंय. पुरातत्व विभागाच्या उपसंचालकांनी भोन परिसराला भेट देत पुरातन स्मारकांच्या संरक्षणासाठी हा निर्णय घेतलाय. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर अमृतांजन ब्रिजवर हुल्लडबाज तरुण स्टंटबाजी करताना दिसून आले. वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करून वर्दळीच्या महामार्गावर धोकादायक स्टंट करणाऱ्यांवर कारवाईची मागणी होती. अधिकृत बांधकामांवर किंवा अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अतिक्रमण विरोधी पथकासमोर 3 वर्षाच्या मुलाला इमारतीवरून खाली फेकण्याची धमकी देत शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून कारवाई सुरू असताना ही घटना घडली. आता एक मोठी बातमी. मुलींवर हात टाकणाऱ्यांचे हातपाय तोडून त्यांना पोलिसात द्या असं आवाहन अमित ठाकरे यांनी पालकांना केलेलं आहे. मुलींना शाळेत पाठवायला घाबरू नका असंही अमित ठाकरे म्हटलेत. पुण्यातील कार्यक्रमात मुलींवरील वाढत्या अत्याचाराबाबत अमित ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली. पुण्यात मनसेकडून शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला आणि यावेळी अमित ठाकरेंनी पालकांना हे आवाहन केलं. मुलींवर हात टाकण्याचे जे हे वाढले इन्सिडेंट, त्यांचे हात पाय तोडून तुम्ही पोलिसांना दिलं पाहिजे. आपण जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण राज्यात राहतो त्या मुलांचे हात पाय तोडून आपण पोलिसांकडे दिले पाहिजे. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. पंढरपूर शहरातील मुख्य रस्त्यावरील रेल्वे अंडरपास दुरुस्तीसाठी 20 दिवस बंद राहणार आहे. पंढरपूर रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता वाहतूक सरगम चौक आणि टाकळी रोड अंडरपासकडे वळवण्यात आली आहे. मुख्याध्यापकांना शाळेत उशिरा आल्यामुळे जाब विचारणाऱ्या पालकांनाच मुख्याध्यापकांना शिवीगाळ केली. अमरावती जिल्ह्यातील कणी मिर्जापूर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश गुल्हाने यांनी पालकांना शिवीगाळ करत दमदाटी केली. जळगावच्या पारोळ्यात लंपी आजारानं थैमान घातलंय. लंपीचा संभाव्य धोका टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीनं दर रविवारी भरवला जाणारा जनावरांचा बाजार बंद ठेवला आणि त्यामुळे बाजार समितीचे 50,000चं उत्पन्न बुडालंय. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे. महाराष्ट्रात 14 तर संपूर्ण भ्रमण मार्गात 32 वाघ असल्याची माहिती समोर आली आहे. डोंबिवलीतील कासा रिओ आणि कासा गोल्ड कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या निवडणुकीवर सोसायटीमधील सदस्य आणि रहिवाशांनी आक्षेप घेतला. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया अपारदर्शकपणे पार पडली. उपनिबंधकाकडे आक्षेप नोंदवून देखील दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केला. मंडल जनगणना यात्रा चंद्रपुरात पोहोचली. नागपूरच्या संविधान चौकातून निघालेली यात्रा चंद्रपुरात दाखल झाली. ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी विदर्भात जनजागरण केलं जाणार आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि बोदवड इथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं शिवसैनिक सहभागी झाले होते.